तर खरात प्रकरणी शिवसेना नेते दीपक केसरकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून आरोप होत असतानाच आता केसरकरांनी अखेर मौन सोडलंय। एकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत ईशान्येश्वर मंदिरात गेलो होतो असं केसरकरांनी म्हटलं, मात्र कोणतीही अघोरी पूजा आपण नव्हतो हेही त्यांनी स्पष्ट केलंय। केवळ राजकीय द्वेषापोटी शिवसेना ठाकरे पक्षाकडनं मला टार्गेट केलं जात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला असाही आरोप केसरकरांनी केला। सिन्नर येथे जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता। त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरात सुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रचारात आहे। त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मीटिंगचा काहीही संबंध नाही। कोणी हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं। शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे। ती सुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे। दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही। माझ्या मतदारसंघामध्ये 500 रुपये प्रत्येक महिलेला देऊन त्या ठिकाणी उबाटाच्या वतीने मोर्चे काढण्याचा प्रयत्न झाला। वास्तविक माझा काय संबंध आहे या गोष्टीशी, कारण ही केलेली ही त्यांची व्यक्तिगत गोष्ट आहे आणि ही गोष्ट कोणालाही माहिती नव्हती। माझ्याकडे एखादी तक्रार आली असेल आणि त्याची मी दखल घेतली नसती तर माझा दोष मी मानू शकलो असतो किंवा त्यांना वाचवण्याचा कुठलाही प्रयत्न मी केला असता तर तो मनुष्य दोषी असू शकतो। केवळ ओळख असल्यामुळे ते करत असलेल्या वाईट कृत्यांशी आपला संबंध नेऊन जोडणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे आणि हा सगळा प्रयत्न उबाटाकडून होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।